श्री राम जय जय राम हणावडीने अयोध्येतः झेंडा रोविला रामदासाने अयोध्येतः झेंडा रोविला रामदासाने सद्गुरु स्वामी माझा हो सज्जनगडचा राजा हो महामंत्र श्रीराम जय राम करीती मौजा मौजा हो महामंत्र श्रीराम जय राम करीती मौजा मौजा हो। श्री समर्थांच्या समर्थ विचारांचं चिंतन करत असताना अतिशय आनंद होतो आणि या आनंदाचं आपण जेव्हा उल्हासित होऊन चिंतन करायला जातो, आनंदानं एखादं विषयाचं चिंतन करण्यासाठी हे जेव्हा मन तयार होतं, त्या मनाला अतिशय अशा प्रकारची एक आपण म्हणतो ती रामकृपेची, राम प्रेरणेची, समर्थ कृपेची अशा प्रकारची सावली त्याला लाभलेली असते। आजचा विषय आपण घेणार आहोत ती मनाची संयम शक्ती वाढवा। आणि ही मनाची संयम शक्ती वाढवली ना की मग आनंद दूर नाहीये, आनंद अगदी जवळ आहे। आपण आनंदापाशी आहोत, आनंद आपल्यापाशी आहे, पण आनंदापासून आपण वंचित आहोत। अशासाठी की मनाच्या संयम शक्तीला शुद्ध मराठीमध्ये पेशन्स असं म्हणतात। मला इंग्रजी येत नाही, मी आपल्या मराठी भाषेत जे माहिती आहे तेवढं सांगतो की हा पेशन्स फार महत्त्वाचा आहे, हे संयम होणं फार महत्त्वाचं आहे, हे संयम करणं फार महत्त्वाचं आहे। पहा, रामराज्याभिषेकाची तयारी चालली होती, अहो साधा विचारही करवत नाही आपल्याला या गोष्टींचा। एवढा मोठा रामराज्याभिषेक, एवढा मोठा रामराज्याभिषेकाचा सोहळा, आणि अशा वेळेला नेमका प्रभू रामचंद्रांच्या कानावरती समाचार येतो तो 14 वर्षाच्या वनवासाचा। काय संयम शक्ती असेल, काय म्हणावं याला, याला म्हणतात खरी संयम शक्ती। आणि ही जशा अनेक प्रकारच्या शक्ती या ईश्वरानं निर्माण केल्या, तशी ही संयम नावाची शक्ती जी आहे ना, ही सुद्धा अंतःकरणामध्ये ईश्वरानंच निर्माण केलेली आहे आणि ती प्रत्येकामध्ये असते। 14 वर्ष वनवासात जायचंय, काय किती मनावरती संयम ठेवावा लागला असेल। हा 14 वर्षाचा वनवास तर भोगलाच, 500 वर्ष ज्या इतिहासाला, ज्या विषयाला, जे संघर्षमय अशा प्रकारचं स्वरूप आलं होतं, ती अयोध्येची रामजन्मभूमी, आणि त्या रामजन्मभूमीवरती हा शिलान्यास होतो। 500 वर्षाचा संघर्ष आणि 500 वर्ष ठेवलेल्या या संयम शक्तीचा हा विजय आहे। हा संयम शक्तीचा भगवा झेंडा आहे, हा संयम शक्तीचा विजय आहे, हे संयम शक्तीचं देणं आहे, ही संयम शक्तीची कृपा आहे। म्हणून मी तो विषय आज घेतला। 500 वर्ष संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे आपल्याला काल तो सुवर्ण दिन आपल्याला पाहायला मिळाला। संतुलन याच्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे की पहा, संतुलन आणि आपल्या मनाची एक अवस्था आहे, या संतुलनामध्ये आपण नेहमी पाहतो की संतुलन ठेवण्यासाठी आणि मन संतुलित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप परिश्रम घ्यावे लागतात, अखंड सावधानता ठेवावी लागते। पण हा संयम तुटण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो। पण लक्षात ठेवा, एक क्षणही लागत नाही, एका क्षणात मनाचा संयम तुटू शकतो। आणि मनाचा संयम तुटल्यानंतर आपण अनेक प्रकारच्या अशा नको त्या विचारांनी मन असं असंतुलित करतो। ही चिंता, टेन्शन, विचार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या मनाच्या असंतुलितपणाचं ते लक्षण आहे।
आणि मन संतुलित ठेवण्यासाठी काहीतरी व्यवस्था असेल ना. असं कसं होईल? जर सगळ्या गोष्टीला ईश्वरानं नियमन केलेलं आहे, त्याचं संतुलन ठेवलेलं आहे, त्याला उपाय दिलेले आहेत, म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवावं की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पर्याय भगवंतांनी दिलेले आहे. ते भगवंताचे पर्याय आपल्याला शोधायचे. शत्रूला प्रतिक्रियेपेक्षा, प्रतिक्रिया तर स्वाभाविकपणे कोणी देईल, प्रतिक्रिया शत्रूला आणि निंदकाला प्रतिक्रिया देणं हे काही फार अवघड असत नाही, फार कठीण असत नाही. पण आपल्या मनाच्या संतुलितपणानं आपल्या शत्रूला आणि निंदकाला पश्चात्तापाची शिक्षा आपण दिली पाहिजे. त्याला पश्चात्ताप देणं, त्याला पश्चात्ताप होणं ही त्याला प्रतिक्रिया दिलीपेक्षा कैक पटीनं त्याला ती शिक्षा ही जास्ती असू शकते. म्हणून मनाचं संतुलन याच्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. मनाचं संतुलन आणि त्या संतुलनासाठी काही उपाययोजना. पहा, आपण विजेचा प्रवाह एवढा कमी जास्ती होत असतो सारखा, आणि हा विजेचा प्रवाह कमी जास्ती झाला ना की जेव्हा एकदम व्होल्टेज वाढतं, एकदम विजेचा दाब वाढतो, कित्येक भारीची वस्तू आणलेली असते, लाखो रुपयांची वस्तू असते, तिची नावं नाही घेत मी, पण अनेक प्रकारच्या अशा वस्तू असतात की ज्या लाखोंच्या किमतीच्या असतात. पण हा उच्च अशा प्रकारचा विद्युत प्रवाह जर वाढला, आणि हा जर विद्युत प्रवाह वाढल्यानंतर काय होतं, काय घडतं, एका क्षणात ती वस्तू नाहीशी होते. एका क्षणात तिला दुसरा क्षणही लागत नाही. जसा तो उच्च अशा प्रकारचा विद्युत प्रवाह वाढल्यानंतर हे वस्तूंचं जेव्हा जसं नुकसान होतं ना, तसंच त्याच प्रकारचं नव्हे, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जसं विद्युत प्रवाह वाढल्यानंतर नुकसान होतं, तसा हा आपला उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुद्धा होतं नुकसान. म्हणून विद्युत प्रवाह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत, दोन्ही गोष्टी नुकसानकारक आहेत. हा एक उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल की साधू होते. हे साधू गावात सगळीकडे प्रसिद्ध होते, सगळ्यांची लोकप्रियता त्याला मिळालेली होती, आणि लोकप्रियता वाढली की मग लोक त्रास द्यायला सुरू करतात, आपली त्यांची कामं सुरू होतात. कारण आपण असं समजावं की आपली लोकप्रियता वाढली की समजावं आपल्याला ह्या त्रासाला सामोरं जायचं आहे. हे मनाचं संतुलन ठेवायचं आहे. आणि साधूला अनेक लोक मानतात. एका तरुणाने बघितलं की एवढे लोक त्याला मानतात, एवढं सगळं त्याचं कौतुक करतात, एवढे सगळे त्याला नावाजतात, एवढं सगळं त्याचं गुणगौरव करतात. एकदा त्या साधूची परीक्षाच आपण घ्यावी. अशांचीच परीक्षा असते, आपण लक्षात ठेवा. साधूची परीक्षा घेण्यासाठी तो गेला, आणि साधू सत्संगामध्ये होते, तो तिथे जाऊन बडबड करायला लागला. म्हणाला, साधू महाराज मला अग्नी द्या, अग्नी द्या, अग्नी द्या. आता अग्नी द्या मला पाहिजे, मला अग्नी हवा आहे, असं ते तेव्हा मागत होते. साधू म्हणाले, अरे माझ्याकडे अग्नी कुठला, मी साधा आश्रमात राहणारा एक साधू, माझ्या कुटीमध्ये अग्नी असण्याचं कारण नाही, मी भिक्षा मागतो. आणि म्हणाले, मी त्याच्यावरती उदरनिर्वाह करतो, मला अग्नी मला लागत नाही, अग्नीची मला माझ्या कुटीमध्ये व्यवस्था नाही, तरी पण द्या म्हणाला. हे सगळं त्या तरुणाचं सगळं ऐकताय, सारखं सारखं तोच विषय चाललाय. साधू संतापले, आणि साधू संतापल्यानंतर ते चिडले, त्याच्यावरती चिडल्यानंतर रागवल्यानंतर तो तरुण एवढंच फक्त म्हणाला, महाराज मला अग्नी हवा होता तो मिळाला, मला जो अग्नी हवा होता तो तुमच्याकडून मिळाला. म्हणजे कशी संयम शक्तीची परीक्षा असते पहा. नाथांच्या अंगावरती कोणी एक जण 100 वेळा थुंकला, नाथ म्हणाले, अरे कुठे तुझे उपकार फेडो रे बाबा, 100 वेळाला मला तू गंगेच्या स्नानाची संधी दिलीस, यापेक्षा काय आणखीन हवंय मला. हा संयम आहे, ही संयम शक्ती आहे. म्हणून अशा प्रकारानं समर्थांच्या गडावरती एक प्रसंग घडला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या असं निदर्शनाला आलं की एका सेवकाकडून समर्थांच्या सेवेमध्ये दिरंगाई झाली. छत्रपतींनी त्याला कडेलोटाची शिक्षा सुनावली. कडेलोट सुनावलेलं जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं, तेव्हा समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समजूत काढली, आणि ज्याला कडेलोटाची शिक्षा छत्रपतींनी सुनावलेली होती त्याला समर्थांनी आपल्या झोळीत घेतलं, आणि त्याला कडकडून मिठी मारली, आणि आपल्या संप्रदायामध्ये त्याला घेतलं. ही संयम शक्ती आहे, ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून मनाचं संतुलन
हे राखणं, मनाचं संतुलन ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून या संतुलनासाठी आपण जेवढी म्हणून उपासना करावी, जेवढी म्हणून साधना करावी, जेवढं म्हणून आपण काही आपल्याला जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या या संयम शक्तीसाठी आपण नक्की उपयोगामध्ये आपल्याला त्या आणता आल्या पाहिजे. आज संयम तुटला ना की मनाचं संतुलन बिघडून जातं, मनाला अस्वस्थता येते. आणि ही अस्वस्थता नको असेल, संयम शक्ती एकदा संपली, पहा जशी ती शरीरामध्ये शारीरिक शक्ती असेल तर प्रतिक्रिया जेव्हा आपण एखाद्या आजाराला जेव्हा सामोरं जातो तेव्हा डॉक्टर काय म्हणतात, तुमची ती प्रतिकार क्षमता वाढवा. मग ही जशी शरीरासाठी जशी ही प्रतिकार शक्तीची आवश्यकता असते तशी अध्यात्मामध्ये आपल्याला संयम शक्तीची फार गरज आहे, संयम शक्तीची फार आवश्यकता आहे. एक जपानी एक लेखक होता, फार उत्तम लिहायचा आणि त्याचं लिखाण चालू असताना अनेक लोक त्याच्यावरती टीका करायचे, निंदा करायचे, त्याच्यावरती काय वाटेल ते अग्रलेख लिहायचे. आणि हे अग्रलेख लिहिल्यानंतर आता त्यांना असं वाटायचं की या अग्रलेखाने त्याच्यावर काहीतरी परिणाम होईल, पण ते तसं होत नाही. अग्रलेख लिहिणाऱ्यांच्यावरती परिणाम होतो पण अग्रलेखाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याला त्याचे मित्र लोक म्हणायचे, अरे एवढा अग्रलेख वाईट आला, एवढी निंदा होते, एवढी टीका होते, तू त्याला उत्तर का देत नाही. तेव्हा तो जपानी लेखक असं म्हणाला की माझ्या मीला, माझ्या अहंकाराला, माझ्या मीला मी एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवत असतो की माझा निंदक आणि माझा शत्रू त्या उंचीपर्यंत पोहोचूच शकत नाही. हे मनाचं धारिष्ठ्य, ही मनाची शक्ती, ही मनाची सामर्थ्य शक्ती ज्या ईश्वरानं आपल्यामध्ये दिलेली आहे तिचा आपण उपयोग करूया, तिचा आपण वापर करूया. व्यवहारामध्ये ही संयम शक्ती आपल्याला ठेवावी लागेल. त्याच्यासाठी तर अध्यात्म आहे, त्याच्यासाठी नामजप आहे, त्याच्यासाठी उपासना आहे, त्याच्यासाठी ध्यानधारणा आहे, त्याच्यासाठी अजपाजप सांगितलं आहे, त्याच्यासाठी सोहम साधना सांगितली आहे. कित्येक प्रकारचे साधनं ही त्या मनाच्या संयम शक्तीसाठी आपल्याला निश्चितपणे उपयोगामध्ये आणता येतात.